एक प्रश्न हिला विचारायचा, कारण त्याची माहिती तुम्हाला होणं अगदी गरजेचं आहे. ते म्हणजे बाईक चालवायला तू कधी शिकलीस हे जरा सांग. मला बायकिंगची आवड तर लहानपणापासून होती, मी बघायचे, पण कधी असं शिकायचं असं नाही आलं कधी. मग मी यूट्यूब बघून बघून कसं चालवायचं ते थोडंसं मनावर घेतलं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बोलतात, पण सगळीकडे तसं पण नसतं. एक माइंडसेट पाहिजे बायकिंगसाठी, किंवा थोडंसं एक बोलतात ना की छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मॅटर करतात त्याच्यात. कधी क्लच ब्रेक, कधी काही मिसमॅच झालं तर काही होतं. मग ते शहर असो गाव असो, रोड आहेत, बाईक असते, आणि ती ऑपरेट करायची ते आपल्याच हातात असतं. जसं कम्प्युटर आपण ऑपरेट करतो, म्हणून ते आपलं माइंडसेट असलं चांगलं की ते सगळं सुरळीत जातं. पण मग हे तू युट्यूबवर बघून 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 तुला हो, सुरुवात टेक्नॉलॉजी त्याची कळत गेली. सुरुवात मी तशीच वय केली वर्ष की 49 मी ना complete झालेलं. मला वाटतं ॲट द एज ऑफ 38 वगैरे मी स्कूटी शिकायला घेतली होती आणि जाम आपटले, सटकलेच. आणि त्यानंतर चावी घरच्यांना दिली आणि म्हटलं आता नाही शिकणार. परत जाऊन 45 मध्ये वगैरे गाडी चालवायला शिकायला, म्हणजे अगदी नाव घातलं वगैरे, सगळं चालवायला लागले. पण आय डोंट नो, सगळंच काही देव तुम्हाला देईल असं नाही, तो कॉन्फिडन्स गेला. पण हिने 49 ॲट द एज ऑफ 49 तिने विचार केला की आपल्याला गाडी चालवायची, आणि यूट्यूब बघितलं पहिलं. पुढे सांग जर्नी. आता ऑलमोस्ट 3 वर्ष होतील मी प्रॉपर रायडिंग कम्युनिटीमध्ये जाऊन, म्हणजे 2023च्या एंडला मी एंट्री केली. माझे एका फ्रेंड्स असं ते म्हणायचे की तू चालवायला लागलीस तर तू राईड्स अटेंड कर, थोडं पॉलिश्ड होशील. आणि आपण म्हणतो ना प्रत्येक क्षेत्रात मेंटॉर्स असतात, कोण ना कोण आपल्याला पॉलिश करणारं भेटतंच. असं नाही की ठीक आहे, तसे मलाही भेटले चांगली चांगली लोक, आणि आय एम व्हेरी मच ब्लेस्ड. मला सगळे चांगली लोक भेटलेत. असं कोणी नावं ठेवण्यासारखं किंवा असं काही निगेटिव्ह बोलण्यासारखं कोणी नसतं. माणसं मुळात वाईट नसतातच, परिस्थिती त्यांना वाईट बनवते. त्यामुळे मी आत्ता 3 वर्ष होतील ऑगस्टला मला, पण मला एक ती एक्साइटमेंट होती की आता शिकल्यावर काहीतरी केलं पाहिजे.